मित्रांनो, खरं सांगा की तुम्हाला ना माहीत आहे का हो की मित्रांनो, खरं प्रेम हे कसं ओळखायचं? काय बोललो मी? खरं प्रेम हे कसं ओळखायचं? जर तुम्हाला माहीत नसेल ना, किंवा तुम्हाला कदाचित थोडंफार माहीत असेल सुद्धा, पण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी जेवढा अभ्यास केला आहे त्या माझ्या अभ्यासावरून आज या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला अशी 5 कामं सांगणार आहे की जी 5 कामं ना जर ती व्यक्ती, आता ती व्यक्ती म्हणजे कोण मित्रांनो? तुमची बायको असू शकते, तुमचा नवरा असू शकतो, किंवा म्हणजे ती व्यक्ती, आपण त्या व्यक्तीला ना कोणतं नाव नाही दिलं आहे, तर ती व्यक्ती तुमच्यावरती जर खरं प्रेम जर ती करत असेल ना, तर ही 5 कामं ती करणार म्हणजे करणार मित्रांनो. होय मित्रांनो, कारण मित्रांनो खरं प्रेम ना जिथं असतं तिथं ना ही 5 कामं केली जातात म्हणजे जातात मित्रांनो. ही 5 कामं ना जर ती व्यक्ती करत नसेल तर समजून जावा की तिचं तुमच्यावर तेवढंसं खरं प्रेम तिचं तुमच्यावर नाही आहे. आणि जर ती व्यक्ती ही 5 कामं करत असेल तर समजून जावा की ती तुमच्यावर ना खरंच मनापासून जीवापाड ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते. त्या व्यक्तीला ना कधी धोका नका देऊ, त्या व्यक्तीला कधी सोडून नका जाऊ, कारण ती व्यक्ती ना तुमच्यावरती खूप जास्त मनापासून जीवापाड ती तुमच्यावर प्रेम करते असं सिद्ध होतं मित्रांनो. तर ती 5 कामं ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. तर मित्रांनो त्यासाठी ना प्रत्येक म्हणजे पुरुषाने आणि प्रत्येक स्त्रीने हा व्हिडिओ बघणं खूप जास्त गरजेचं आहे. अशी माहिती ना तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटते. तर मित्रांनो तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना जास्त महत्त्व देणं. काय बोललो मी? तुम्हाला ना जास्त महत्त्व देणं. आता बघा मित्रांनो, ती व्यक्ती ना म्हणजे ती व्यक्ती कोणी पण असू शकते. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, तर ती व्यक्ती ना जर तुमच्यावर खरंच मनापासून तुमच्यावर प्रेम करत असेल ना, तर ती तुम्हाला जास्तीत जास्त महत्त्व देणार मित्रांनो. काय बोललो मी? ती व्यक्ती ना जर तुमच्यावर खरं प्रेम जर ती करत असेल तर ती तुम्हाला ना जास्तीत जास्त बाकी लोकांपेक्षा ती तुम्हाला सर्वात जास्त महत्त्व देणार मित्रांनो. आता महत्त्व देणं ह्याचा अर्थ ना खूप मोठा होतो मित्रांनो, पण तुम्हाला ना मी जस्ट एक्झाम्पल सांगतो. तसं तुम्हाला समजलं असेलच, तरी पण तुम्हाला ना जस्ट मी म्हणजे उदाहरण देतो की जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे बाकीची लोकं ना म्हणजे त्या व्यक्तीला काहीतरी सांगत होती, पण ती व्यक्ती ना ती गोष्ट ऐकत नव्हती, पण तुम्ही ना त्या व्यक्तीला ती गोष्ट सांगितली, तर म्हणजे तुम्ही सांगितल्यामुळे ती व्यक्ती ना फक्त तुमचं ऐकणार आणि ती गोष्ट ना ती करणार मित्रांनो. म्हणजे असं कर, तसं कर, असं जर तू केलंस ना तर तुझं म्हणजे असं होऊ शकतं, तर तू असं करू नकोस, एक्सेट्रा एक्सेट्रा. असं जर तुम्ही तिला काय पण सांगितलात ना तर ती तुमचं ऐकणार म्हणजे ऐकणार मित्रांनो. म्हणजे मित्रांनो ह्याचा अर्थ ना खूप जास्त मोठा होतो, पण तुम्हाला समजलं असेल की मला काय बोलायचं आहे. तर मित्रांनो असं ना जर ती व्यक्ती तुम्हाला जास्त महत्त्व ती जर देत असेल ना, तर मित्रांनो समजून जावा की ती व्यक्ती ना तुमच्यावरती खूप जास्त मनापासून अगदी जीवापाड ती तुमच्यावर प्रेम करते. कारण मित्रांनो आपण महत्त्व ना त्यांनाच देतो ज्यांच्यावरती आपण ना प्रेम करतो. आपण कोणाला पण असं महत्त्व अजिबात देत नाही मित्रांनो. तर हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो इतर लोकांपेक्षा ना तुमची जास्त केअर करणं. काय बोललो मी? इतर लोकांपेक्षा ना तुमची जास्त केअर करणं म्हणजे मित्रांनो काळजी घेणं. आता बघा मित्रांनो, जर ती व्यक्ती ना इतर लोकांपेक्षा तुमची सर्वात जास्त काळजी जर ती घेत असेल, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला जरासुद्धा काय झालं ना तर ती व्यक्ती एकदम म्हणजे हायपर होते, ती व्यक्ती ना एकदम कावरीबावरी होते, त्या व्यक्तीला ना काही सुधरत नाही. म्हणजे मित्रांनो असं जर तुम्हाला काय झालं ना तर अशी अवस्था त्या व्यक्तीची होते मित्रांनो. आणि ती व्यक्ती तुम्हाला असं बोलते की यार तू ना असं करू नकोस, तसं करू नकोस, म्हणजे जर का तुला काय झालं तर तुझ्या व्यतिरिक्त मला कोण आहे, असं म्हणजे तुम्हाला पण ना इमोशनल होऊन बोलते. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला ना काही व्यसन असेल तर ती व्यक्ती तुम्हाला बोलते यार म्हणजे माझ्यासाठी तरी ना हे व्यसन तू सोडून दे, तुला जर काय झालं तर तुझ्याशिवाय मला
कोण आहे असं म्हणजे तुम्हाला बोलते, तुमची जास्त काळजी घेते, तर मित्रांनो समजून जावा की ती व्यक्ती ना तुमच्यावरती खूप जास्त प्रेम करते. कारण मित्रांनो अशी काळजी ना तेच लोक घेतात जे ना आपल्यावरती मनापासून प्रेम करत असतात. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो फक्त ना तुमच्या आनंदासाठी कोणत्या पण गोष्टीचा त्याग करायला तयार असणं. काय बोललो मी? फक्त ना तुमच्या आनंदासाठी तुम्ही आनंदी व्हावं, तुम्हाला खुशी व्हावी, म्हणजे फक्त ना तुमचा विचार करून तुमच्या आनंदासाठी कोणत्या पण गोष्टीचा त्याग करायला तयार असणं. आता बघा मित्रांनो जर ती व्यक्ती ना स्वतःचा विचार करत नाही, ती फक्त आणि फक्त तुमचा विचार करते की तुम्ही ना कसं आनंदी व्हाल, तुम्हाला जास्त खुशी म्हणजे कोणत्या गोष्टीतून भेटेल, मग त्या व्यक्तीला ना त्या गोष्टीतून भले दुःख का भेटेना तर म्हणजे त्या गोष्टीचा ना ती व्यक्ती विचार करत नाही. म्हणजे मित्रांनो ती व्यक्ती ना फक्त हा विचार करते की म्हणजे माझ्या ह्याला ना म्हणजे तुम्हाला आनंद कसा होणार, तुम्ही जास्त ना खुश कसे होणार, आणि म्हणजे तुमच्या आनंदासाठी ना ती कोणत्या पण गोष्टीचा त्याग, कोणत्या पण गोष्टीचं सॅक्रिफाईस ती करायला तयार असते. तर मित्रांनो असं पण जर ती व्यक्ती करत असेल ना तरी पण त्याचा अर्थ असाच होतो की ती तुमच्यावरती खरंच मनापासून अगदी जीवापाड ती तुमच्यावर प्रेम करते. कारण मित्रांनो आपल्यासाठी ना तेच लोक त्याग करायला तयार असतात जी लोक ना आपल्यावरती प्रेम करतात. नाहीतर आपल्यासाठी ना असं कोण पण आपल्या स्वतःचा विचार न करता असं कोणत्या पण गोष्टीचा त्याग करायला आपल्यासाठी असं कोणी पण तयार नसतं मित्रांनो. जे तयार असतात ना ते आपल्यावरती प्रेम करत असतात. तर मित्रांनो हे ना तिसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे चौथं काम आहे तर ते चौथं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला ना मदत करणं, आपलं तन मन धन आपलं सर्वस्व पणाला लावून तुम्हाला मदत करणं. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना कोणत्या प्रॉब्लेममध्ये, कोणत्या ना कोणत्या समस्यामध्ये तुम्ही जर फसलात ना तर ती व्यक्ती आपलं सर्व काही सर्वस्व तन मन धन आपलं सर्व लावते आणि तुम्हाला ना मदत करायला सर्वात पुढे येते. तर मित्रांनो ती व्यक्ती ना तुमच्यावरती खरंच खूप जास्त प्रेम करते मित्रांनो. कारण मित्रांनो आपल्यासाठी ना स्वतःचं सर्वस्व तेच लोक पणाला लावतात जे लोक ना आपल्यावरती प्रेम करत असतात. नाहीतर असं कोणी पण ना आपलं सर्वस्व आपल्यासाठी असं कोणी पण पणाला अजिबात लावत नाही मित्रांनो. तर मित्रांनो हे ना चौथं काम आहे. आता त्याच्यानंतर जे पाचवं काम आहे तर ते पाचवं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला कधी सोडून न जाणं. काय बोललो मी? कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला कधी सोडून न जाणं. आता मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की आपली लोक कोण आहेत, आपली खरी लोक ही कोण आहेत ह्याची ओळख ना तेव्हाच होते जेव्हा आपल्यावर ना कोणती तरी कठीण परिस्थिती आपल्यावर येते. कारण मित्रांनो जेव्हा आपलं काही सर्व चांगलं चालू असतं ना तर चांगल्या दिवसांमध्ये सर्व लोक आपल्यासोबत असतात. पण खरी म्हणजे ओळख तेव्हा होते जेव्हा आपल्यावर कोणती तरी कठीण परिस्थिती आपल्यावर येते. तेव्हा आपल्यासोबत कोण आहे, तेव्हा आपल्या पाठीमागे कोण उभं आहे ते आपण बघायचं असतं. तर मित्रांनो कठीण परिस्थितीमध्ये जर ती व्यक्ती ना तुमच्या सोबत उभी आहे, ती तुम्हाला सोडून नाही गेली, ती तुम्हाला आधार देते, तर मित्रांनो समजून जावा की ती तुमच्यावर ना खरंच मनापासून ती तुमच्यावर प्रेम करते. कारण मित्रांनो तुमच्यासोबत ना तुमच्या कठीण वेळेमध्ये तीच व्यक्ती सोबत असणार जी तुमच्यावर ना प्रेम करत असणार. नाहीतर मित्रांनो खोटी नाती कठीण परिस्थितीमध्ये पाण्यासारखी वाहून जातात मित्रांनो. खरी नाती तेव्हाच कळतात जेव्हा आपल्यावर कठीण वेळ येते मित्रांनो. तर मित्रांनो हे ना पाचवं काम आहे. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.